तुमच्या या उपस्थितीनं आम्हा सर्वांचीच एक जबाबदारी जी आहे ती जबाबदारी वाढवलेली आहे. जागरूक पालक हा शिक्षण व्यवस्थेतला जागल्या असतो किंवा ज्याला आपण माहूत असतो असं म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीनं जंगलामध्ये असलेल्या हत्तीला अंकित करण्याचं काम माहूत करत असतो बा, त्याच्या हातामध्ये एक अंकुश असतो आणि तो हत्ती जो आहे तो पिसाळू पण नाही आणि फार लाडाऊ पण नाही, म्हणून तो माहूत काम करत असतो. तशी माहूताची भूमिका जर कोण करत असेल शिक्षण व्यवस्थेमध्ये तर तो जागृत पालक करत असतो. पालक जितका जागृत आहे तितकी शिक्षण व्यवस्था ही सळसळती, जिवंत आणि जागृत राहत असते. तितकं शिक्षकांना त्यांच्या जबाबदारीचं भान राहतं आणि विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थी आहोत, अध्ययन करणारे आहोत याचं भान राहतं. म्हणून तुम्ही सर्व जे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला पालक आहात, मी महाविद्यालयाच्या वतीनं तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. मी हे मुद्दाम थोडंसं आधी का सांगितलं, बऱ्याचदा खूप ठिकाणी मी पाहतो हायस्कूलला वगैरे तर ठीक असतं, परंतु सिनियर असेल, ज्युनियर असेल, पालकांचा अनुत्साह ही एक फार मोठी म्हणजे चिंतेची गोष्ट आहे. केतपाईसर पालकांचा अनुत्साह हा ही फार मोठी चिंतेची गोष्ट आहे आजच्या काळात. त्याचं अनेक कारण आहे. म्हणजे एकतर आता आहे बा, मुलं आता खूप समजदार झालेली आहेत, शहाणी झालेली आहेत, आपल्यापेक्षा 2 पावलं पुढचा विचार करणारी आहेत. त्याच्यामुळे आपण निर्धास्त झालेलो आहोत. त्यांच्या हातामध्ये एक जागृतीचं साधन आपण दिलेलं आहे, त्यामुळे निर्धास्त झालेलो आहोत. काहींचा रोजगाराचा विषय आहे, अनेक प्रश्न आहेत. परंतु ही वस्तुस्थिती आहे की पालकांना पाहिजे तितका वेळ आपल्या मुलांकडे देता येत नाही. आणि बऱ्याचदा ज्यांनी क्लासेस लावलेले असतात, अकॅडमीज असतात, ते निर्धास्त असतात. म्हणजे जसं काय सोन्याचा चमचाच आपल्या मुलाच्या तोंडी दिलेला आहे, त्याला पण वाटतं मी क्लासला जातो म्हणजे मी 100% हुशार आणि पास. तो इतका आळशी होतो की बस. त्यांचा एक वेगळा प्रश्न आहे. कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये मग शिक्षक चांगले आहेत, खूप चांगलं काम करतात, रयतचं युनिट फार सुंदर आहे, पाहायची गरज नाही म्हणून असं आहे. परंतु आपल्या युनिटच्या संदर्भामध्ये पालक नेहमी जागे असतात. पर्यायानं आम्हा सर्वांनाच, शिक्षकांना, आम्हाला नेहमी एक जबाबदारीची जाणीव त्याच्यामुळे होत असते. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आहात. मी काय सगळ्यांची नावं आत्ता ओळखत नाही किंवा माहीत नाही मला, पण तरी प्रातिनिधिक जे बोलले त्यातून माझ्या लक्षात आलं, राहुल शेठ तर हे एक अत्यंत जागं असलेलं पालकत्व मी गेली 4-5 वर्ष पाहतो आहे या कर्जत शहरामध्ये. म्हणजे केवळ दादा पाटील कॉलेजच नव्हे, इथं जिथे शाळा असतील, विद्यालय असतील किंवा काय, तर एक वेगळी जरब ठेवलेला हा एक जागरूक पालक आहे. म्हणजे अगदी त्यांना ऑड काही कुठं वाटलं तर ते अक्षरशः एखाद्या मुलाची गचुरी पण पकडतात. म्हणजे असा अंकुश असलेला पालक असेल तर आमच्यासारख्याला खूप समाधान वाटतं. आणि आता तर त्यांची मुलगीच सध्या इथं असल्यामुळं तर ते आता लिगल पालक सभेचे अध्यक्ष आहेत. सारिकाताई, असा एकही आतापर्यंतचा पालकांच्या संबंधातला कार्यक्रम झाला नाही. आव्हान केलं आणि त्या आल्या नाही, तर त्या प्रत्येकाला आवर्जून हजर असतात. बापकरताई सुद्धा माझी विद्यार्थिनी आहेत, पण त्यांना कॉलेजविषयी प्रचंड आस्था आहे. लगेच त्यांनी आज उत्स्फूर्तपणानं येता येता एक विषय मांडला, तो थोडासा मुलींच्या पौगंडा अवस्थेतील प्रश्नांशी संबंधित होता. आणि म्हणजे जे गायनाकॉलॉजिस्टच्या संबंधातले विषय असतात त्याच्या बाबतीत त्यांनी पटकन सांगितलं की असं असं आहे, मुलींसाठी करता येईल का. म्हटलं ओके, लगेच करू. आणि इथं त्यांनी तो बलात्काराचा एक अत्यंत संवेदनशील विषयावर विचार करणारं हे जागृत पालक. किंवा आत्ता जस्ट ॲडव्होकेट कुलदीप काळे यांनी एक चांगली सूचना मांडली. खरं तर आपली 30 तारखेला दरवर्षी डिसेंबरमध्ये शैक्षणिक सहल जाते, फक्त ती आर्ट्स कॉमर्सची असेल तर त्यांच्या विषयाच्या अनुषंगानं. आणि या वर्षीपासून आपण सायन्सला सुद्धा
शैक्षणिक सहल सुरू केलेली आहे. म्हणजे जर आपला मुलगा सायन्सलाच आहे ना, कॉमर्सला आहे, तर त्यांच्यासाठी थोडी इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे असं करणं आवश्यक आहे. तर वर्रे नावाचं गाव आहे जिथं रयतनं एक फार सुंदर असं युनिट सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित उभं केलेलं आहे. खूप जबरदस्त आहे. तर तिथं नजीकच्या काही दिवसांमध्ये एक शैक्षणिक सहल आपली जाते आहे. सिनियरच्या तर जातात, पण या पद्धतीनं. तर त्यांनी तो विषय मांडलाच आणि माझी आणि राहुल शेठची पण अशी चर्चा झाली. त्यात पण म्हटलं की शैक्षणिक सहलीवर थोडा फोकस. बऱ्याचदा खूप अशा इन्स्टिट्यूट आहेत की शैक्षणिक सहल म्हटलं की रिस्क नको, कारण रिस्की फॅक्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शासनाचे कडक नियम, संस्थेची आणखी धोरणं, नको त्या घटना जर घडल्या, आजचा काळ तो तसा राहिलेला नाही म्हणून बरेच जण रिस्कच घ्यायला तयार नाही. पण आपलं रयत आणि रयत कल्चर थोडं वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं आपण ही रिस्क नेहमी घेतोय, दरवर्षी घेतोयच. यावर्षी त्याच्यात आता नवीन मोलाची भर पडेल. सचिनजी मुळी खरं तर त्यांनी एका वेगळ्या विषयाला हात घातलेला आहे. ग्रँट नॉन ग्रँट हा जो पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडी दरी आहे. म्हणजे ग्रँटेबल मध्ये असेल म्हणून तो फार हुशार आणि नॉन ग्रँट मध्ये आहे म्हणून तो फार, म्हणजे ते आपली पूर्वी डिव्हिजन असाय ABCD नाही का, ते खरं तर मी तर पहिल्यांदा असं ही सूचना मांडली होती, डिव्हिजनचा प्रकारच बंद करून टाकायचा. म्हणजे इथं मी सगळ्या शिक्षकांपुढे हे नको बी नको सी नको, एकच डिव्हिजन, म्हणजे मुलांच्या मनाला न्यूनगंड जातो पहिला भाग. ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल मिक्सचराइज्ड करायचं हा प्रयोग आपण केला. आणि मग ग्रँटेबलला असलेले शिक्षक खूप वेगळे असतात आणि नॉन ग्रँटचे खूप हलके असतात, असाही काहीतरी चुकीचा गैरसमज होतो. हा काढण्यासाठी मग आपण काय प्रयोग केलाय, तर ग्रँटेबलच्या व्यक्तीनं एक तरी तास नॉन ग्रँटवर काय घ्यायचा, तर त्या मुलांना कंपॅरिझन करता येतं. अरे काय नाही घड्या, मॅथमॅटिक्स आहे ना, तीच सूत्र, तीच पद्धत, शिकवण्याची स्टाईल थोडी वेगळी, पण एकूण एकच आहे रगाड्या सगळं. म्हणजे त्याच्या मनातला न्यूनगंड जातो. दुसरं म्हणजे आपल्याला एक ग्रँटेबलच्या शिक्षकाला शिकवलं बा याचं एक समाधान मिळतं. तिसरं म्हणजे थोडासा जरा नॉन ग्रँटचा माणूस कमी अनुभवाचा असेल, त्याच्याकडनं एक दोन गोष्टी राहून गेल्या असतील, तर ग्रँटेबलचा माणूस ते भरून काढतो कसं. असे अनेक हेतू समोर ठेवून आपण हा प्रयोग या महाविद्यालयात, माझ्यामध्ये एकमेव महाविद्यालय असा प्रयोग करणार. म्हणजे तुम्ही एक जागृत पालक या नात्यानं विचारलेले प्रश्न, तुमच्या मनातल्या शंका, काहींच्या आणखी शंका आहेत मला माहिती आहेत, फक्त कशा विचारायच्या कसं बोलायचं, म्हणून ओपन हाऊस याला का म्हटलं, तुम्ही मोकळेपणानं बोलावं, कारण तुम्ही महत्वाचे आहात. मी रीड की आड्डी म्हणत असतो. माझे विद्यार्थी, पालक, मग माझे विद्यार्थी, मग शिक्षक, अशा पद्धतीची ही सगळी उतरंड असते, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्यामध्ये जागृत पालकत्वाची भूमिका फार महत्वाची असते. तर मित्रांनो, आज या निमित्तानं आपण सर्व आलात. खरं तर त्याच वेळी पालक, विद्यार्थी आणि समाजातल्या सक्षम अशा जागृत महिला यांचा एक समुपदेशनात्मक कार्यक्रम याच्या अगोदरच एका हॉलमध्ये चालू होता सखी सावित्री मंचाअंतर्गत, की जिथं मुलींमध्ये फक्त आणि मुलांमध्ये या महिलांमध्ये कम्युनिकेशन कार्यक्रम. हे प्रश्न खरं तर बापकर ताईनं उपस्थित केला होता की मालेगावची घटना वगैरे वगैरे. हा एक अत्यंत खरं तर शिक्षण, पदवी, करिअर ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेच, याच्या पलीकडे जाऊन एक मोठा सामाजिक प्रश्न सध्याचा निर्माण झालेला आहे की आभाळ फाटलेलं असेल तर ठिगळ कुठं कुठं लावायचं असा प्रश्न आहे. तो पालकांच्या मनातला एक चिंतेचा प्रश्न आहे. आमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या मनातला चिंतेचा प्रश्न आहे आणि समाजाच्याही मनातला चिंतेचा प्रश्न आहे. राहुल शेठचं मी उदाहरण मुद्दाम यासाठी दिलं, इथं येण्यापूर्वी त्यांनी एक उदाहरण सांगितलं की बा अमुक अमुक XYZ ठिकाणी एक दोन मुलं आणि एक दोन तीन मुली वादग्रस्त अशा पद्धतीनं सापडल्यानंतर त्यांनी त्यांना खुपून काढला. तर आता ही पालकांनी हातात दांडुकं घेऊन खरोखर ठोकण्याची वेळ आता आलेली आहे. कारण म्हणून सांगितलं, उद्याच्या काळातील भारताचं भविष्य हे पालकांच्या हातात आहे.
जेवढं ते शिक्षकांच्या आणि शाळेच्या हातात आहे त्याच्यापेक्षाही जास्त. त्याचं कारण पदवी, करिअर वगैरे ह्या गोष्टी आहेतच, पण संस्कार जर गेला तर फार अवघड होईल भविष्य काळामध्ये. आणि आपण आता त्या उंबरठ्यावर आहोत. आणि मग मुलींना सुद्धा त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी इथं सखी सावित्री मंच आहे, तेजस्विनी मंच आहे, की ज्याच्यातून सातत्यानं, मी तर हॉस्टेलला माझे कायम सेशन्स होतात. हॉस्टेलला मी महिन्यातून एकदा दोनदा तरी का जातो? ती बाळं आपल्या आईवडिलांपासून दूर राहत असतात, मन सैरभैर असतं, त्यांचं थोडंसं माइंड सेट व्हावं, त्यांच्या मनातली अशी जे काही किलमिश आहे ती जावी, याच्यासाठी एक समुपदेशनात्मक कार्यक्रम सारखा असतो. का तर कुठं त्यांच्या मनात काही विस्कळीत भावना येऊ नये. किंवा या ठिकाणी दर 30 मुलांच्या मागे एक शिक्षक आपण दिलेला आहे, त्याला मेंटॉर मेंटी स्कीम असं आपण म्हटलेलं आहे. अगदी वैयक्तिक प्रत्येक मुलावर शिक्षकाचं लक्ष असलं पाहिजे. तो मुलगा कॉलेजमध्ये नाही येत तर काय येत नाही, तास बुडून पळाला तर का पळाला, पेपर दिला नाही तर त्यानं का पेपर नाही दिला, बेशिस्त वागतो तर तो का वागतो, घरच्यांचं ऐकत नाही तर का ऐकत नाही, अभ्यास करत नाही तर का करत नाही, मार्क कमी पडतात तर का पडतात, ह्या सगळ्याच्या बाबतीत त्यात, किंवा एखादा फॉर्म भरायचा राहिला तर फॉर्म का भरत नाही, ह्या बाबतीमध्ये एक जागृत शिक्षकाची भूमिका त्या मेंटॉर मेंटीमध्ये त्या शिक्षकाकडे दिलेली आहे. आणि त्या 30 मुलांची संपूर्ण जबाबदारी त्या शिक्षकाकडे आहे. आता एवढं सगळं बारकाव्यानं आपण कॉलेज म्हणून आम्ही करतो आहोत, तुमच्या मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने करतो आहोत, त्यांनी डेव्हलप व्हावं म्हणून सगळं करतो आहोत. फक्त याला सपोर्ट समाजाचा आणि कुटुंबाचा फार महत्वाचा असतो. तो जर कमकुवत पडला तर इथं कितीही ठिगळ लावलं तरी शेवटी आभाळ फाटलेलं राहतं, ते राहतच. असे अनुभव आम्हाला बऱ्याचदा येतात. आणि मग ज्यावेळी एखादी घटना कानावर येते की कॉलेजच्या अमुक अमुक वर्गातली मुलं अमुक अमुक ठिकाणी असं असं करताना सापडली, वेदना होतात. अरे आपण आतमध्ये एवढं सगळं करतो, पण बाहेर गेल्यावर ही पोरं अशी का वागतात? कारण बाहेरचा माहोल आपल्या हातातला नसतो. आणि म्हणून हा प्रश्न छेडला राहुल शेट्टी, खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर या महाविद्यालयात शिस्त आणि संस्कार ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून आपण ठेवलेल्या आहेत. पूर्वी आपल्याकडे 48 कॅमेरे होते. किती? 48. आता 110 त्यात ऍड झाले. म्हणजे या कॉलेजच्या 7 एकर परिसरातला एकही कानाकोपरा शिल्लक ठेवलेला नाही. इतकी बारकाईनं नजर सगळ्या परिसरावर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना आपण कव्हर केलेले आहे. म्हणजे आज जवळजवळ 150-160 कॅमेरे आणि त्याच्यावर कंट्रोलिंगला माणूस. म्हणजे एवढं सगळं जर असेल, अगदी वर्गाच्या कोपऱ्यात कोण काय करतं, वर्गात कोण काय करतं हेही कळावं. मग तो शिक्षक असो किंवा विद्यार्थी असो, कोणी असो, एवढं सगळं एका ठिकाणी आता आपण केंद्रित करतो आहोत. आणि एवढं सगळं सुरक्षिततेचे उपाय योजून सुद्धा घटना बाहेर घडतात, त्यावेळी चिंता करावी असा विषय येतो. म्हणून मी म्हटलं शिक्षण करिअर यासाठी कॉलेज तर धडपडत आहे, पण हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे की जो बाहेरच्या जगामध्ये आम्हाला फार भेडसावतो आहे. इथून बाहेर पडलेला मुलगा तास बुडून जर बाहेर पडला, मुलगी जर बाहेर पडली तर ठीक आहे, आमच्या रेकॉर्डला राहतं ती ॲबसेंट आहे, मध्येच पडून गेला किंवा, पण बाहेर गेला होता कुठे गेला, घरीच गेलात का नेमका कुठे गेला, किंवा तुमच्याकडून निघाल्यानंतर तो कॉलेजपर्यंत खरंच पोहोचला नाही, तो का नाही पोहोचला, बस स्टँड पर्यंत का नाही, हे प्रश्न आहेत. हे प्रश्न आहेत. आणि मग यामध्ये समाज म्हणून तुमची भूमिका फार महत्वाची आहे. आणि एकूणच समाजातल्या सगळ्यांचीच भूमिका आहे. बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि मग त्याच्यातून विपरीत घटना वाढत जातात. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर शिक्षण जर आपण तुम्ही सगळ्यांनी, मी जास्त सांगण्याची गरज नाही, खूप चांगली परंपरा रयतची आहे. आपलं रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांचं मुख्य सूत्रच हे आहे की स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन, म्हणजेच विद्यार्थी केंद्रीय शिक्षण. विद्यार्थ्याला केंद्र मानूनच इथं शिक्षकांना शिकवावं, प्राचार्यांनी त्या पद्धतीचे उपक्रम राबवावे आणि ऍक्टिव्हिटीज घ्याव्यात की जिथं स्टुडंट सेंट्रिक, मुलाचा सर्वांगीण विकास, मानसिक, बौद्धिक आणि शैक्षणिक, शारीरिक असा त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, या पद्धतीचं शिक्षण असावं.
नाही की तो फक्त अभ्यासातच हुशार असावा, तर तो सर्वांगीण व्हावा. आणि मग त्या पद्धतीचे किती प्रोग्राम. इथं बऱ्याचदा तुमचा समज असेल की सिनियरकडेच पाहिलं जातं, सिनियरच सगळं आहे. अजिबात नाही. उलट आम्ही ज्युनियरवर जास्त फोकस केलेला आहे. आमचे गांधी सर नेहमी सांगत असतात की या प्राचार्यांचं ज्युनियरवर फार लक्ष आहे. आणि खरंच आहे, कारण हा मधल्या याच्यात सापडलेला विद्यार्थी आहे. जर त्याचा पाया पण आता भरायचा राहिला आणि कळस व्हायचा राहिला, असा मध्ये सापडलेला पौगंड अवस्थेतला विद्यार्थी आहे. आणि हा पौगंड अवस्थेतला तुमचा विद्यार्थी ही या सध्याच्या समाजातली एक अत्यंत म्हणजे प्रश्न पडावा अशी पिढी आहे. कारण ते वय तसं आहे, वयाचा प्रॉब्लेम तो त्यांचा प्रॉब्लेम नाही. आणि अशा पिढीवर लक्ष नाही दिलं तर उद्याचा काळ फार भयानक असेल. म्हणून आम्हाला इथं थोडं लक्ष जास्त द्यावं लागतं सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणून आपण ज्युनियरसाठी किती किती आणि काय काय करायचं. मग करिअरच्या दृष्टीनं आपण आज म्हणजे रयत करिअर अकॅडमी नावाची एक अकॅडमी आहे. ती अकॅडमी आपण आज कार्यान्वित केलेली आहे. कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे उपक्रम पूर्वीपासून होतेच. मग ज्याला ज्या क्षेत्रात जायचं त्या पद्धतीनं. आता या भागाची एक मला गरज कुठली जास्त वाटते तर इथं सैनिकी क्षेत्रात जाणाऱ्या मुलांची क्रेज जास्त आहे, विशेषतः कला वगैरे या शाखेतल्या मुलं आहे. आणि मग इथं रयत जी आपली पॅरामिलिटरी आहे, अत्यंत स्ट्रॉंग युनिट इथं चालवलं जात आहे. आत्ता जस्ट मागच्या 15 दिवसापूर्वी जी भरती झाली त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजमधले एका वेळी एका लॉटमध्ये 15 मुलं, म्हणजे कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 25 पर्यंत मुलं एका एका भरतीमध्ये लॉटमध्ये भरती होतात. हे तिथं केल्या जाणाऱ्या कष्टांमुळे आहे, लक्षात घ्या. तर एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक ते युनिट इथं कार्यरत आहे. ते ज्युनियरवर फोकस करणारं युनिट आहे. त्याच वेळी सायन्स रिलेटेड मुलं आहेत. बऱ्याचदा इंजिनिअरिंग मेडिकलला जाण्याची स्वप्न असतात. आज 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल असलेली मुलं दरवर्षी आपली 25 ते 40 असतात. म्हणजे फार मोठा काउंट आहे हा, लक्षात घ्या. एवढी पर्सेंटाईल असलेली मुलं. बाकी 12वी बोर्डाला वगैरे येणारी ती जोडा, जिल्ह्यात पहिला आला किंवा काय छो, पण ह्या सगळ्यापेक्षा CET वगैरे याच्यामध्ये जाणारी मुलं. आणि मग कॉलेज सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यापासून अगदी 12वीची परीक्षा संपेपर्यंत वर्षभर त्या मुलांचे CETचे क्लास घेणं, त्यांना बाहेरची क्लासेस घेण्याची गरज भासू नये यासाठी कष्ट घेणं, हे काम इथं शिक्षक करतायत. ते त्याच्यापासून वंचित राहतात. त्यांना आपण 12वीची बोर्डाची परीक्षा झाल्यावर 1-1.5 महिन्याचा क्रॅश कोर्स नावाचा प्रकार केलेला आहे की ज्याला वर्षभर जी मुलं वंचित राहिली त्यांना ते संधी द्यायची आणि बाहेरची मुलं येऊन त्याचा फायदा घेतात. म्हणजे सायन्सच्या रिलेटेड मुलांना तिकडं ज्यांना जायचं त्यांच्यासाठी ते आहे. पण इथं कुठं न जाणाऱ्यांसाठी पुन्हा करिअरचा विचार करणार त्यांनी, जसं आता सांगितलं मागच्या वर्षी आपण वेलणकर म्हणून बोलावले होते की 12वी नंतर पुढे काय, हे एक त्याचं व्याख्यान झालं. राहुल शेठ तुम्हाला सांगतो, वर्षभर इथं रयत करिअर अकॅडमीच्या अंतर्गत अकॅडमी इथं ती कार्यान्वित आहे. प्रत्येक वर्गाला आपण त्या अकॅडमी अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीचे 3-3 महिन्याचे कोर्सेस दिलेले आहेत. मग करिअर अपॉर्च्युनिटीज इन आर्ट्स फॅकल्टी, कॉमर्स फॅकल्टी, सायन्स फॅकल्टी, खूप लॉट ऑफ अशा अपॉर्च्युनिटीज आहेत खूप. म्हणजे त्यातला एक नमुना फक्त सांगतो की पायथॉन नावाचा एक प्रोग्राम आहे. आज AI कडे जायचं असेल तर पायथॉनवर प्रभुत्व लागतं. आपण AI टेक्नॉलॉजीचा प्रोग्राम जो रयतनं पहिल्यांदा राबवला आणि कार्यान्वित केला, तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल, महाराष्ट्रामध्ये पहिलं वर्कशॉप, पहिली कार्यशाळा, AI वरची पहिली कार्यशाळा घेण्यामध्ये पुढाकार घेतला तो आपल्या कॉलेजनं. आपल्यानंतर रयतच्या इतर युनिट जागे झाले आणि आपल्याकडे पण ह्या कार्यशाळा झाल्या पाहिजे, आपल्याकडून ही माणसं आली पाहिजे आणि आपल्याकडे लॅब झाली पाहिजे. पण AI वर पहिल्यांदा कार्यशाळा घेतली, लगेच लॅबचा प्रस्ताव गेला आणि लॅबचं काम पूर्ण झालं. आज या महिन्यामध्ये ती लॅबचं उद्घाटन होत आहे. आज 1,30,00,000 रुपयाची लॅब कॉलेजनं AI आणि कॉम्प्युटर लॅब नवीन उभी केलेली आहे. म्हणजे
लॅबोरेटरी वर्क हे फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा मी खूप कॉलेजेस पाहतो की सायन्स जिथं आहे तिथं लॅब नाहीये. मुलांना प्रॅक्टिकल फक्त कागदावर होतात आणि नुसते प्रॅक्टिकलचे मार्क दिले जातात. मुलं पण म्हणतात फुकटचे मार्क मिळाले काय घेतात. अरे पण तुझा ज्ञानाचा पायाच ठिसूळ राहिलाय. सायन्सचा आत्मा, टेक्नॉलॉजीचा आत्मा आहे लॅब. जर मुलानं लॅब वर्क केलं नाही तर ते सायन्स करणं म्हणजे झिरो आहे. जसं मेडिकलला गेलेला मुलगा जर त्याला ऑपरेशन कसं करावं याच्यासाठी त्याला जर डेड बॉडीज आणि ते जे आहे त्याचं ज्ञान दिलं नाही तर त्या मेडिकल नॉलेजचा काय फायदा आहे. तसं सायन्सचा आत्मा काय आहे, लॅब आहे. टेक्नॉलॉजीचा आत्मा लॅब आहे आणि या लॅबकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. वर्ष मुलांचे प्रॅक्टिकल होत नाही. आज आपल्या कॉलेजचं प्रत्येक विषयाची लॅब आहे उत्तम. मग त्याच्यामध्ये बायोलॉजीची असेल, केमिस्ट्रीची असेल, प्रत्येकाची. आता AI ची लॅब सुद्धा आपली डेव्हलप झाली आहे. तिचं उद्घाटन नजीकच्या काळात 15 दिवसात होत आहे. मुलांना प्रॅक्टिकली AIचं नॉलेज जे आहे थेरॉटिकल तर दिलंय पण आता प्रॅक्टिकली पण दिलं जात आहे. तर अशा पद्धतीचे कॅप्सूल कोर्सेस जे ईच अँड एव्हरी स्टुडंट, प्रत्येक मुलानं, नाही सगळेच डॉक्टर होऊ शकत नाही, सगळेच इंजिनियर होऊ शकत नाही, सगळेच काय मिलिटरीत जाणार नाही, पण त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जावं म्हणून इथं हा प्रोग्राम अत्यंत सक्षमपणानं वर्ग वाईज राबवला जातोय. मला त्या बाबतीमध्ये तुम्हा पालकांना सांगायला आवडेल की पायथॉन नावाचा मी मुद्दाम उल्लेख केला. मी सहज विचारलं एका विद्यार्थ्याला की पायथॉनचा तू कुठंतरी बाहेर क्लास लावलाय ना, किती दिवसांचा आहे? काय तो म्हणजे 3 महिन्याचा आहे. बरं म्हटलं ठीक आहे. काय असतं? काय नाही म्हणे, एक 2 लेक्चर असतात आठवड्यातून आणि एक प्रॅक्टिकल असतं. बरं 3 महिने आठवड्यातून 3 दिवस आहे, मग तुला ते सर्टिफिकेट. म्हटलं हो. बरं म्हटलं किती फी घेतली आहे? 9,000 रुपये फी आहे आमची. म्हटलं छान लागली. मी काय बोललो नाही त्याला. म्हटलं ॲज इट इज जसाच्या तसा पायथॉनचा प्रोग्राम असलेला कोर्स ज्याला रयत करिअर अकॅडमीचं सर्टिफिकेट मिळत आहे, असा कोर्स अवघ्या बरं का 1000 रुपयामध्ये इथं मुलाला दिला जातो. यायचं कोर्स 1,500 रुपयात दिला जातो. तरी मुलांना कधी कधी ते कंटाळवाणं वाटतं आणि त्याला गरज म्हणून जेव्हा इंजिनिअरिंगला जायचं, पायथॉन करायची वेळ आली, तिकडे 9,000 रुपये भरून त्यानं तो कोर्स केला. मला माझंच हसू आलं. अरे आपण एवढ्या भारी लॅब केल्या, त्याला बॅकअप दिलाय, शिक्षक एकदम भारी आहे आणि त्याचा फायदा मुलं घेत नाही आणि नंतर गरज पडली तर बाहेर जाऊन कोर्स करतात आणि तिथं 9-10 हजार रुपये लागतात. संधी असते तर ती घ्यायची नाही. आणि मग इथं आपण काय केलंय, बळजबरीनं हा प्रकार केला. आपण बळजबरी केली खरं तर, म्हणजे ऐच्छिक आहे ते, पण सक्तीचा दंड आहे तो की नाही तू कोर्स कर, एक तर कोर्स कर, नाही तर कुठं पण कोर्स केला सर्टिफिकेट आणून दे, विषय संपला. आम्हाला काय माहिती. आता कुठून सर्टिफिकेट आणायचं म्हटलं तर तिथं 10-5 हजार रुपये घालायचे. त्याच्यापेक्षा बाबा इथं कोर्स केलेला परवडत. म्हणून आपण इथं करिअर अपॉर्च्युनिटीजवर फोकस केलेला आहे. तर आजचा हा कळीचा प्रश्न आहे, पालकांच्या पण समोरचा प्रश्न आहे. मुलांना करिअरचं काय भान नाहीये. पालक कमावते, स्थिर स्थावर आहे, सगळ्या गरजा भागवतात, त्यांना मग काय वाटत नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पुढं काय. पुढे अनेक प्रश्न आहेत करिअरच्या बाबतीत, त्याला आत्ताच वाटा आपण फोडून द्याव्यात म्हणून आपण मी याच्यावर थोडंसं जास्त बोललोय. स्पर्धा परीक्षेचा अनुषंगानं सुद्धा तयारी करून घेतली जाते. मग त्याच्यामध्ये प्रादेशिक निवड मंडळ असतं. 12वीच्या बेसवर कुठल्या पोस्ट आहेत, कुठल्या खात्यामध्ये, त्या 12वीच्या बेसवर जर परीक्षा दिली तर पोस्ट मिळतात. मग पोलिसापासून तर अगदी तलाठ्यापर्यंत. मग त्याच्यावर फोकस करणारा हा परीक्षा विभाग आहे. आणि एखाद्या मुलाला वाटलं की नाही मला याच्यापेक्षा वरचा अधिकारी व्हायचं, क्लास 2 क्लास 1, तर त्याला मग सिनियरला आल्यानंतर रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी. तर याच्या अंडर, या अम्ब्रेला खाली आपण स्पर्धा परीक्षेवर देखील फोकस केलेला आहे. आणि ज्युनियरला संधी, मी ज्युनियरच्या बाबतीत बोलतोय, ज्युनियरला ही संधी देतो आहोत आपण. आणि
रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं फलित तुम्हाला सांगायचं तर मला सांगायला आनंद वाटेल की या वर्षामध्ये 62 मुलं वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेगवेगळ्या शासकीय पदांवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती झाली आणि 7 मुलं बँकेचे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून भरती झाले. मागच्या आठवड्यामध्ये आपल्या कॉलेजचे 2 माजी विद्यार्थी आहेत, त्यांना क्लास 1च्या 2 मुलांना क्लास 1च्या पोस्ट मिळाल्या. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीतून मिळालेल्या या सगळ्या संधीतून प्रेरणा घेऊन अभ्यास करून मुलं आता प्लेस होत आहेत. आकडा वाढत चाललाय. 10, 20, 30, 35 म्हणता म्हणता या वर्षी 67 आकडा झालाय. नॉट अ जोक. एका कॉलेजमधले 67 मुलं शासकीय खात्यात वेगवेगळ्या परमनंट पदावर भरती होतात. हे जोक नाही. कुठंतरी एक थिंगी इथं पडलेली आहे, चिंगारी इथं पडलेली आहे. तिनं आता पेट घ्यायला सुरुवात केलाय आणि एकदा मुलं पेटली ना ती मुलं माघार नाही. ती 100% पोस्ट काढतात. क्लास 3चे असो किंवा क्लास 2 पोस्ट काढणं महत्वाचं आहे. आज हा प्रश्न आहे महत्वाचा. मुलं पटकन सेट होणे फार आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं काम करणारी ही आपली सगळी यंत्रणा या ठिकाणी आहे. आणि या सगळ्यातून पुढे जात असताना मी सांगितलं 3 गोष्टी: लायब्ररी, लॅबोरेटरी आणि फील्ड वर्क. हे फार महत्वाचे आहेत 3 गोष्टी. ह्या ज्ञानाच्या पाऊलवाटा आहेत. ज्यानं लॅबोरेटरी वर्क केलं नाही तो सायंटिस्ट नाही. ज्यानं लॅब वर्क केलं नाही, लायब्ररी वर्क केलं नाही तो विद्यार्थी नाही. आणि ज्यानं फील्ड वर्क केलं नाही तो संशोधक. आणि आपला फोकस ह्या 3 गोष्टींवर आहे सगळ्यात महत्वाचं. मग बुक बँक योजनेपासून तर अभ्यासिकेपर्यंत आपण मुक्तद्वार धोरण ठेवलेलं आहे. एका वेळी 200 ते 250 मुलं अभ्यासाला बसू शकतात. अभ्यासिकेत मुली बसू शकतात. एवढं भव्य दिव्य झालं नाही. स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र झालं नाही. याच्यापेक्षा आणखी काय हवं? आणि यामध्ये एक आणखी महत्वाचा पार्ट खरं तर आपल्याकडे सिनियर कॉलेजला वर्षोनवर्ष कमवा आणि शिका योजना आपण राबवतो. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे काही ज्युनियरची मुलं आली का म्हणे की सिनियरच्या मुलांना जसं तुम्ही दिलंय आम्हाला काही देता येईल का? कारण खूप मुलं अशी असतात पायातली चप्पल घेण्याची सुद्धा त्यांच्या पालकांची क्षमता नाही. कोणाला वडील नाही, फी भरण्याचे पैसे नाही. मुलं येऊन भेटतात, मी परिस्थितीची माहिती घेतो, सत्यता पडताळतो आणि मग त्याच्यातून एक आयडिया डोक्यात आली की आपण ह्या ज्युनियरच्या मुलांसाठी पण काहीतरी करावं. म्हणून आपण 2 वर्षापूर्वी एक प्रस्ताव संस्थेला दिला आणि यांना पण कमवा आणि शिका योजना लागू करण्यासाठी परवानगी मागितली. संस्थामध्ये याचे पैसे तर तुम्हाला विद्यापीठ देत नाही, मग कॉलेजने याची तरतूद करावी. मग मी आपल्या स्थानिक आपली जी व्यवस्थापन समिती आहे त्यांची परवानगी घेतली, रिक्वेस्ट केली की आपण सिनियरच्या मुलांना देतो फायदा, थोडं ज्युनियरला देऊया. आणि मग मला सांगायला आवडेल आपण ₹3 लाख दरवर्षी राखीव निधी हा फक्त अर्न व्हाईल लर्न या स्कीमसाठी कॉलेजच्या उत्पन्नातून बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि दरवर्षी हे 3 लाख रुपये ज्युनियरच्या मुलांना कमवा आणि शिका योजनेसाठी आपण खर्च करायला. म्हणजे काय, त्यांनी तासभर त्यांच्या आवडीचं काम करायचं. त्यांना 45 का 50 रुपये काहीतरी तास असतो. त्या तासामध्ये त्यांना पैसे, त्यातून त्यांनी पुस्तक घ्यावं, परीक्षा फी भरावी, प्रवेश फी भरावी, पालकांचा भार देऊ नये, परिस्थिती नाही. तर एक अपेक्षा ही का शिकता शिकता त्यानं 4 पैसे त्याला मिळाले. पण ज्युनियरला ही स्कीम कुठंच नाही, हायस्कूलला ही स्कीम कुठंच नाही. एकमेव आपलं कॉलेज आहे की कॉलेजनं स्वतःच्या उत्पन्नातला हिस्सा त्याच्यासाठी राखून ठेवलेला आहे. हे मुद्दाम मला तुम्हाला एक वेगळं पण ज्युनियरसाठी राबवलेलं वेगळं पण जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं होतं. बाकी बघ, शिस्तीचा प्रश्न तर मी सांगितलंच की हा संवेदनशीलच प्रश्न आहे. लवकरच आता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्या कॉलेजची एक क्रेज आहे वेगळी.
एकतर आता शासनानं कडक निर्णय घेतला आहे, CCTV आणणार मागच्या वर्षापासून परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आपल्याकडे बाहेरच्या मुलांचे परीक्षा नंबर असतात, आपल्या मुलांचे नंबर बाहेर जातात. पण तरी सुद्धा आपण आपल्या मुलांचा माइंडसेट असा केलेला आहे, जगात तो कुठं परीक्षेला गेला तरी शक्यतो, आता काय आपण सगळेच काय अपवाद असतात 10-20, त्याला काहीच करू शकत नाही, किती पण आपण संस्कार दिले तरी. पण तरी सुद्धा मुलांनी कॉपी करण्यास प्रवृत्त होऊच नाही, त्या कुबड्यांची त्यांना गरजच पडू नये असं कल्चर जाणीवपूर्वक आपण डेव्हलप करतो. 10-5% मुलं तरी पण त्याच्यातून राहतात, ते राहू द्या. पण आपले मुलं उद्या कुठल्याही शाळेत गेली तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी किती कडक परीक्षा घेतली तरी देता येईल. पण आपल्याकडे ज्यावेळी बाहेरची मुलं येतात तेव्हा त्यांची भंबेरी उडते. दादा पाटील कॉलेजच्या परीक्षा पद्धतीचा वेगळा दबदबा जिल्ह्यात आहे. इथं नंबर आला आणि कॉपी बहादर असेल तर तो तिथंच निम्मा गहाळ झालेला असतो, निम्मे पेपर द्यावे की नाही अशी त्याची मानसिकता असते. त्याचं कारण आपण इथं परीक्षा अत्यंत उत्तम पद्धतीनं घेण्याची संस्कृती कल्चर डेव्हलप केलेला आहे. त्याचा फायदा आपल्याच मुलांना होतो, आपल्याच. तर त्या दृष्टीने आता आपला सराव सुरू होतो आहे. एकच महिना 12वीच्या संदर्भ. 12वीचे किती पालक आहेत? बऱ्यापैकी आहेत, बऱ्यापैकी आहेत. तर 12वीच्या पालकांच्या पुढचा आत्ताचा हा महत्वाचा प्रश्न आहे. 11वीच्या मुलांना आणखी संधी आहेच परत स्थिर होण्याची. पण 12वीच्या मुलांचा सेटअप आता आपला सुरू होतो आहे. जानेवारीच्या माझ्या मते 5 जानेवारीपर्यंत आपण सगळं क्लोजअप करत आहोत, की जेणेकरून त्यांना किमान 1 महिना अभ्यासासाठी सरावासाठी चांगल्या पद्धतीनं मिळावा. तर त्याही दृष्टीनं आपण आता जे 12वीचे पालक आहेत त्यांनी ह्या महिन्याच्या संबंधात आपल्या मुलांशी चर्चा करावी, त्यांच्याशी हितगुज करावं, त्यांचे काही प्रश्न आहेत का, समस्या आहेत का, त्या समजून घेऊन या काळात शक्यतो त्यांच्यावर फार चिडू नये, लागू नये. वय डेंजर असतं, लक्षात घ्या. तिथं थोडा जरी त्याला फटका बसला सेटअपला तरी तो पूर्ण हे होऊ शकतो. तर थोडंसं त्याला जरा अंजारून गोंजारून मित्रत्वाच्या भूमिकेतून ह्या महिना 1.5 महिना सांभाळून त्याच्याकडनं ही 12वीची परीक्षा काढून घ्यावी, एवढं माझं एक आव्हान तुम्हाला असेल, विनंती तुम्हाला असेल. 11वीच्या मुलांना आणखी आहे संधी आपल्याला सुधारवण्याची, पण 12वीचं आता आपल्याला त्यांना जपण्याचं आणि पुरवण्याचा आता हा काळ आहे. थोडं त्या बाबतीत आपण विचार करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी खूप चांगला वेळ दिला आणि एक जागृत पालकत्वाच्या भूमिकेतून आज उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.